राजापेठ पोलिसांनी गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या 17 वर्षीय तरुण अनिल साहू याच्या आत्महत्येची कसून चौकशी करावी अशी मागणी मृतकाच्या आईनं पोलिसांना केली आहे। त्यांच्या मृत्यूस जे जबाबदार आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। गोपालनगर निवासी शैलेजा अनिल साहू या महिलेने राजापेठ पोलिसात तरुण अनिल साहू या 17 वर्षीय युवकाचा गळफास घेऊन आत्महत्या प्रकरणी सविस्तर तपास करून त्यांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्यावर कारवाईची मागणी केली। या प्रकरणी चांदनी चौक निवासी साहिल उर्फ मज्जू व अमर चंदोले आशिष व एक महिला यांच्यावर पैशाची मागणी व दबाव आणण्याचा आरोप करीत या दबावातून तरुण साहूने आत्महत्या केली असाही तक्रार दिली व या आरोपीवर आत्महत्यास प्रवृत्त केल्या प्रकरणीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू करावा असे निवेदन दिले। जवाहर गेट वार्डातील शिवसेनेचे नगरसेवक प्रवीण हरमकर यांनी काँग्रेसच्या नगरसेविकेसह आमदारांवर फुकटचे श्रेय लाटण्याचा ठपका ठेवलाय। शिवसेनेच्या आंदोलनाच्या दणक्यामुळे होत असलेलं काम काँग्रेसची जवाहर गेट प्रभागातील नगरसेविका व काँग्रेसचे आमदार स्वतःच्या नावावर झाल्याचे दाखवित दिशाभूल करतायत असा आरोप प्रवीण हरमकर यांचा आहे। शनिवारी जवाहर गेट प्रभागातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या पाईपलाईन टाकण्याची कामाची सुरुवात होत आहे। ही पाईपलाईन टाकण्यासंदर्भात शिवसेनेचे प्रवीण हरमकर यांनी वेळोवेळी आंदोलने, स्मरणपत्रे, निवेदने देत सतत पाठपुरावा केला असे दस्तावेज व उत्तरांची पत्रेही त्यांच्याकडे आहे। याच तीव्र आंदोलनाच्या दणक्यामुळे आता जवाहर गेट प्रभागात ही पाईपलाईन जीवन प्राधिकरण टाकीत आहे, परंतु काँग्रेसचे आमदार आणि येथील नगरसेविका या कामाचे फुकटचे श्रेय घेत उद्घाटन समारोह करीत आहे असा आरोप नगरसेवक प्रवीण हरमकर यांनी त्यांच्या समर्थकांनी केला आहे। काम करायचे, गुन्हे दाखल होत असतानाही आंदोलने करायची आणि त्यांनी फुकटचे श्रेय लाटायचे ही कुठली पद्धत झाली असा घणाघाती आरोपही प्रवीण हरमकर यांनी केला आहे। आम्ही जे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला सतत जे पाठपुरावा केला त्याची नवीन पाईपलाईनचं उद्घाटन उद्या भलतेच काँग्रेसी लोक करायला सुरू करून राहिले। महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला आम्ही केलेला पाठपुरावा 2010 पासून सुरू केलेला आहे, ते तुम्ही बघू शकता। यामध्ये आमचे नगरसेवक प्रवीण हरमकर यांनी सतत या गोष्टीचा पाठपुरावा केला। 2010 पासून या चळवळीला आम्ही सुरू नेलं, करून समोर केलं आणि आता सध्या याचा काँग्रेसी लोक फायदा घेऊन राहिले। प्रवीण हरमकर के साथ में हमने अनेक आंदोलन करने पानी पुरवठा के लिए पाइपलाइन खराब हो गई, हमारे तो फोर्स नहीं बढ़ता, ये नहीं होता। प्रवीण ने हरदम वहाँ जाके आंदोलन किए, लेडीज लोगों को भी साथ में लेके गए हम। और आज जब ये उद्घाटन की बारी आई तो कांग्रेसी लोग खुद अपने आप पे श्रेय ले रहे कि हमने ये पानी पुरवठा का ये लाए वो लाए करे, जगह जगह फ्लैग्स लगा रहे। ये गलत बात है। विकास करो, हम भी तुम्हारे साथ में, लेकिन जो दूसरा करता है उसका श्रेय तुम मत लो। इसलिए हमारा ये इसके बारे में हम खेद व्यक्त करते हैं। एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घटनांवर। अमरावती नागपूर महामार्गावर शासन व प्रशासनाच्या चुकीमुळे अमरावती, मोर्शी, वरुड, नांदगाव पेठ, पंचतारांकित MIDC या परिसरातील नागरिकांना टोल टॅक्सचा नाहक भुर्दंड सोसावा लागतोय। या मार्गावर टोल वसुली करणे सुरू झाले असून या महामार्गाच्या चौपदरीकरणावर जो खर्च झाला तो वसूल करण्यासाठी हा टोल टॅक्स वसूल करण्यात येतोय अशी माहिती पुढे करण्यात येत आहे। हा टोल वसुलीचा मुद्दा आता ऐरणीवर आला असून या प्रकरणी शासन व प्रशासन दोघांनाही धारेवर धरण्यात येत आहे। या प्रकरणी मनसेने शुक्रवारी विभागीय महसूल आयुक्तांकडे रीतसर तक्रार दाखल करून चूक सुधारण्याची मागणी केली। काही दिवसांपूर्वी म्हणजे 9 नोव्हेंबर रोजी आमदार रावसाहेब शेखावत यांनी या रस्ता चौपदरीकरणासाठी 725 कोटी रुपयांचा निधी मिळाला असल्याची माहिती पत्रकार परिषद घेऊन दिली होती। जर या 725 कोटीच्या निधीतून हे रस्ता चौपदरीकरणाचे काम झाले तर टोल टॅक्सची वसुली कशापोटी असा खडा सवालही पप्पू पाटील यांनी जाहीर स्वरूपात विचारलाय। जर या 725 कोटीच्या निधीतून हे काम झाले नाही तर हे पैसे चोरीला गेले असावेत अशी शंका उपस्थित करून सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तशी तक्रारही पप्पू पाटील यांनी दिली असून हा निधी शोधून काढण्याची मागणी करण्यात आली आहे।
हा टोल वसुलीचा मुद्दा आणखी तापणार असे स्पष्ट संकेत या हालचालीवरून दिसून येत आहेत. जो नागपूर रोडवर टोल नाका लागलेला आहे, हा टोल नाका अवैध लागलेला आहे. कुठंतरी अमरावती जिल्ह्याला विभागण्याचं काम हा टोल नाका करत आहे. जे लोक फक्त 8-9 किलोमीटर रस्ता वापरणार आहेत त्यांनाही आता 65 रुपये, पण पुढे त्याची वाढून किंमत 90 रुपये, जाणं येणे 90 रुपयापर्यंत जाणार आहे. आणि या टोल नाक्यासाठी 9 सप्टेंबर 2011ला पत्रकार परिषद घेऊन माननीय आमदार अमरावतीचे यांनी अमरावती जनतेला हे सांगितलं होतं की मी या रस्त्यासाठी चौपदरीकरणासाठी 725 कोटी रुपये आणले. मात्र 725 कोटी जर आले तर हा टोल इथं लागला कसा? आणि ते टोल लावत असताना नियमाची कोणतीही त्याच्यात नियम कोणताही बाळगला नाही. कारण की हा टोल नाका सर्वात महत्वाचा मुद्दा जो आहे अमरावती महानगरपालिकेच्या हद्दीपासून 10 किलोमीटर दूर पाहिजे होता. तो जर 10 किलोमीटर दूर असता तर जवळपास जो नांदगाव पेठच्या पुढे रिलायन्सचा पेट्रोल पंप आहे तितक्यात लागला असता. मात्र नाहक मोर्शी वरुड यांचे जे लोक आहे यांना येण्या जाण्याकरता जवळपास 90 रुपये द्यावं लागणार आहे. आणि बाकीची जी मंडळी आहे, हा भुर्दंड जो आहे ही जनतेची शुद्ध फसवणूक आहे. आमच्या अमरावती मतदारसंघाचे आमदार यांनी जनतेशी विश्वासघात केला म्हणून आम्ही माननीय आयुक्तांनाही निवेदन दिलं. आणि दुसरं आता 725 कोटी रुपये हरवले कसे याच्यावर सिटी कोतवालीत आता आम्ही निवेदन द्यायला, आपला रिपोर्ट द्यायला चाललेलो आहोत. बडनेरा रेल्वे स्थानकावरील सेप्टिंग टँकमध्ये आढळलेल्या 17 वर्षीय युवकाच्या मृत्यू प्रकरणी या युवकाची हत्या झाली हे निष्पन्न झालंय. या प्रकरणी 2 मारेकऱ्यांना पोलिसांनी नुकतीच अटक केली असून न्यायालयाने या दोन्ही आरोपितांना 5 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. साजिद खान सुभान खान व सादिक खान सुभान खान असे या आरोपितांची नावे असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत. शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी पोलिसांकडून होत असलेल्या प्रयत्नांना नागरिक साथ देत नसल्यानेच वाहतुकीचा पुरता खोळंबा होतो. नागरिक स्वतः बेशिस्तीने वागतात आणि दोष पोलिसांना देतात. हे वागणे बरे नव्हे. महानगरातील जयस्तंभ चौकात अशीच कारवाई करीत असलेल्या पोलिसांसमवेत बेजबाबदार नागरिकांची बाचाबाची शुक्रवारी बघावयास मिळाली. जो भी ड्राइवर है उसको उतना कॉमन सेंस तो होना चाहिए ना. क्या हर वक्त पार्किंग होती है भैया? ये रोड है मैडम, रोड पे पार्किंग नहीं हो सकती. अंदर कर सकते हैं आप? उनको बुलाइए आप. उड़ाएंगे क्या? तो उड़ाएंगे क्या? भाई ये कौन सा तरीका है? ये कौन सा है? हॉर्न मतलब एक तो गलती आप करेंगे और फिर हम पे चढ़ेगी. रोड बने क्या पूरी पीली लाईन नाही असे वाटतं. हा गोंधळ बघितला तर उलटा चोर कोतवाल को डाटेचा प्रत्यय आल्या वाचून राहत नाही. कुठेही कसेही वाहन पार्क करणारे नागरिकच मग बेशिस्त वाहतुकीची तक्रार करतात आणि हुज्जतही घालतात. कौन से प्रेस से कहाँ का है? सिटी न्यूज़ चैनल. सिटी न्यूज़ चैनल ना. क्या नाम बता जरा. प्रदीप सोजतिया. प्रदीप सोजतिया तेरा नाम? हाँ. चंदू भाई का कौन है? छोटा भाई. चंदू भाई को बोलना, गुड्डू राठी ने बोला. ठीक है. या सर्व बाबी सगळ्यांनीच पाळल्या तर शहरातील बेशिस्त वाहतुकीला शिस्त लागू शकते हेही तितकेच खरे. धारणी अमरावती मुख्य मार्गावरील चित्री गावाजवळच्या जंगल परिसरात सागवानचे झाड भर रस्त्यात आडवे करून रात्री 1 वाजताच्या सुमारास 10 लोकांच्या सशस्त्र टोळीने येणाऱ्या वाहनांना अडवून लोकांवर हल्ला करून दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु ऐनवेळी याच मार्गावरून धारणी पोलीस स्टेशनचे वाहन अमरावतीकडे येत असता त्यांनी सायरन वाजवताच दरोडेखोरांचा हा दरोड्याचा प्रयत्न फसला आणि नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. धारणीपासून 20 किलोमीटर अंतरावरील चित्री गावालगतच्या जंगलात मुख्य रस्त्यावर हा प्रकार घडला. या 10 सशस्त्र लुटाऱ्यांच्या टोळीजवळ कुऱ्हाड, लाठ्या काठ्या, दगड आदी साहित्य होते अशी माहितीही मिळाली आहे.
हे बातमी एवढ्यावरच थांबवूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. गुरुकुंज मोजरीत राष्ट्रसंतांच्या नावावर शिजते राजकारण. विकास कार्यात आणल्या जाते आडकाठी. आंदोलन शेवटपर्यंत आपल्याच भूमिकेवर ठाम. रस्ता चौपदरीकरणासाठी मिळाला 725 कोटीचा निधी. मग जनतेकडून टोल टॅक्सची वसुली कशापोटी? होत आहे जनतेची दिशाभूल आणि शुद्ध फसवणूक. सोन्याच्या भट्ट्यासंबंधी दुकानदारांनी उत्तरे देण्यात चालवली आहे टाळाटाळ. ग्राहकांनो सजग राहून करा सोने खरेदी, अन्यथा होईल फसवणूक. बँकेच्या इमर्जन्सी अलर्टने उडवला गोंधळ. तांत्रिक बिघाडामुळे उडाली सगळ्यांचीच तारांबळ. बडनेऱ्यातील डबक्यात मिळालेल्या मृतदेह प्रकरणी मृतक युवकाचे 2 मारेकरी गवसले. दोन्ही आरोपींचा पोलीस घेत आहेत पीसीआर. हत्या करून मृतदेह फेकला होता सेप्टिक टँकमध्ये. तर आता वेळ झाली आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची असेल किंवा सुचवायची असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय धनराज लेन सक्कर 7 अमरावती किंवा आमचा फोन नंबर आहे 25703226. तुम्ही आम्हाला वेबसाईटवरही नोंदवू शकता www.citynews.net.in वर. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत रहा फक्त सिटी न्यूज. जय हिंद. इस दिन का सबसे सुहाना पल कौन सा है, क्या कहता है घर आ जाओ. India Bulls Home Loans,